राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा यांच्यावर सध्या काही स्वतःचे निष्क्रियतेचे नियोजन शून्य असताना सुद्धा खापर फोडण्याचा केविलवाणा प्रकार करत आहेत। राज्यभरातून होत असलेल्या टीकेला समोर जावे लागत असताना मात्र अजितदादांचे प्रामाणिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे। याचे प्रत्यक्ष उदाहरण वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभेतून दिसून आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातील त्यांच्या भूमिकेतून त्यांनी आता सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेवर आपली भूमिका विशद केली आहे। इलेक्शन्सचे रिझल्ट आल्यानंतर आपण जे पाहतो आहे तर आता दादांवर प्रचंड टीका होत आहे। दादांना चौफेर टीकेचं धनी केलं जातं आहे। आपण राजकारणामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये ज्याची व्हॅल्यू असते टीका त्यांच्यावर होते। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दादांच्या कामाचा धडाका माहीत आहे, दादाच्या कामाचा झंझावात माहीत आहे। सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आलेल्या पराभवानं दादा खचून जाणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये दादाचं स्वराज्य प्रचंड राहणार आहे आणि त्या स्वराज्याला कुठंतरी दादांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनात नैराश्य आलं पाहिजे। या पद्धतीनं जे चौफेर दादांवर टीका होत आहे त्या टीकेमुळे दादाच्या राष्ट्रवादी सैनिकांना कोणताही फरक पडणार नाही आणि काही लोक या संकटाच्या काळामध्ये आपली पोळी भाजण्याचा प्रकार करत आहेत। जसं उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित भाऊ पवार, मी रोहित भाऊ याच्यासाठी म्हणतो की रोहित भाऊ हे वारंवार दादांची टॅगलाईन रोहित दादा असं लावतात, परंतु रोहित भाऊंना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की दादा बनण्यासाठी तुम्हाला दादांसाठी प्रचंड मेहनत करावी लागेल। 18 तास काम करावं लागेल, झोकून परिश्रम घ्यावा लागेल, लोकांच्या मनात स्थान निर्माण करावं लागेल। फक्त दादांवर टीका करून तुम्ही दादांची जागा घेऊ शकत नाही। बोलतो तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला किती स्थान आहे हे सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। दादांना टार्गेट करून तुम्हाला TRP मिळू शकते। तुम्हाला माहिती आहे दादांचं नाव जर तुम्हाला घेतलं नाही तर कोणत्याही वृत्तवाहिनीवर कोणत्या TV प्रिंट मीडियामध्ये तुम्हाला जागाच मिळणार नाही आणि दादांचं नाव घेतलं, दादा ब्रँड आहे, महाराष्ट्राचा ब्रँड आहे दादा आणि त्यामुळं तुम्ही दादांच्या नावाचा वापर करून आपली इमेज टिकवण्याचा प्रयत्न करता, पक्षामध्ये स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करता, ते तुमचा भाग आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही। परंतु दादांचं संघटन, दादाची क्षमता ही महाराष्ट्राने ओळखून आहे। दादांचा राष्ट्रवादी सैनिक हा दादांसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये न घाबरता न डगमगता दादासोबत ठाम आहे। नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून ऑर्गनायझरमधून दादांवर टीका झाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आम्ही प्रचंड आदर करतो। त्याचं कारण असं आहे की त्यांचं देशासाठी असलेलं समर्पित काम, प्रत्येकाची आपापली एक विचारधारा आहे, परंतु त्यांचं असलेलं काम हे खरंच वाखाणण्याजोगं आहे। त्यांच्या मुखपत्रातून दादांवर टीका करण्यात आली की अजितदादांना सोबत घेऊन भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली। मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की ज्या दिवशी माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले, भाजपची विचारधारा ऑब्झर्व केली नाही, आम्ही भाजपची विचारधारा कधीही ऑब्झर्व केली नाही। दादांनी ज्या दिवशी भाजपसोबत महायुतीमध्ये सत्तेमध्ये सहभागी झाले त्या दिवशी स्पष्टपणे, त्या दिवसापासून आजपर्यंत दादा स्पष्टपणे सांगतात की आम्ही फुले शिव शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणारा आमचा पक्ष, आमची विचारधारा आहे आणि भाजपला जर आत्मचिंतनाचं गरज असेल, झालेला पराभव हा महायुतीचा झालेला आहे, त्या पराभवाची जबाबदारी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि त्या पराभवातून बाहेर निघून पुन्हा येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रचंड विजय असा आपल्याला मिळवून घ्यायचा आहे। परंतु दादांवर टीका करून दादांच्या राष्ट्रवादी सैनिकांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा जर केविलवाणा प्रयत्न होत असाल तर असा कोणीही गृहीत धरू नये। दादांचा कोणताही सैनिक याला घाबरणार नाही। दादासोबत आज जे लोक उभे आहेत ते क्षमतावान आणि काहीतरी करण्याची ताकद ठेवणारे लोक आहेत। ऑर्गनायझरमध्ये दिलेलं आहे की दादांना सोबत घेऊन भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली।
परंतु दादांची विचारधारा, आमची विचारधारा आणि भाजपची विचारधारा हे वेगवेगळी विचारधारा आहे. सत्तेत आम्ही सोबत असाल, महायुतीसोबत असाल. दादांना सोबत घेऊन आलेल्या सीट्स, वाढलेलं मतदान याचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. दादांना सोबत नसतं घेतलं तर महाराष्ट्रामध्ये तुमची काय परिस्थिती असली असती याचा आपण विचार केला पाहिजे. कारण राष्ट्रवादी सैनिकांनी सर्व जागी मित्र पक्षाची इमाने इतबारे भूमिका ते निभावली. परंतु ही भूमिका इतर पक्षांनी निभावली का, भाजपने निभावली का? भाजपला इतका अति अहंकार झाला होता की भाजपने तर सरळ सांगितलं होतं की आता आम्हाला संघाच्या मदतीची गरज नाही. मग याच्यावर आत्मचिंतन व्हायला नको का? आम्हाला सांगायचं एकच आहे, दादा पे बात होगी क्योंकि दादा में बात है, दादा पे टीका होंगी क्योंकि दादा में दम. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या दमाखमानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटनेत क्रमांक 1वर नेऊ, सत्तेत क्रमांकावर 1वर नेऊ, इलेक्शनवर क्रमांक 1वर नेऊ. आणि टीका करणाऱ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. तुमच्या टीकेनं आमची एनर्जी कमी होणार नाही. आमचं ऊर्जास्थान, आमचं बलस्थान, आमची ताकद अजितदादा आहे. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय स्वातंत्र्य. गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता चीफ ब्युरो वर्धा.